ऑफलाईन ऍडमिशन प्रोसेस सुरू झालेली आहे. पार्ट 1 जो स्टुडंट रजिस्ट्रेशन अँड ऍप्लिकेशन फॉर्म फिलिंग आहे तो कसा भरायचा आहे त्याचं आपण डेमॉन्स्ट्रेशन करूया. तर 11वीची जी ऍडमिशन प्रोसेस आहे त्याचं एक वेबसाईट आहे, मेन वेबसाईट eleventhadmission.org.in. यावर 5 महानगरपालिका क्षेत्रातील सर्व महानगरपालिका क्षेत्रातील पोर्टलची डिटेल्स आहे, जसं मुंबई MMR, पुणे MMR, नागपूर, नाशिक, अमरावती या 5ही महानगरपालिका क्षेत्रातील ऍडमिशन प्रोसेसचं इथे URL दिलेली आहे, इथे हेल्प डेस्क नंबर दिलेला आहे. ओव्हरऑल ही जी ऍडमिशन प्रोसेस आहे ती 2 पार्ट मध्ये आहे, पार्ट 1 आणि पार्ट 2. पार्ट 1 मध्ये आपण स्टुडंट रजिस्ट्रेशन करणार आहोत. त्यामध्ये लॉग इन क्रिएशन, पासवर्ड क्रिएशन, नंतर बेसिक डिटेल्स, ऍड्रेस, करस्पॉन्डन्स ऍड्रेस, कॉन्टॅक्ट डिटेल्स. जर उमेदवार हा जो रिझर्वेशन कॅटेगरी मध्ये असेल तर रिझर्वेशनची डिटेल्स, त्यानंतर त्याचे डॉक्युमेंट्स काही अपलोड करायचे असतील तर डॉक्युमेंट अपलोड, आणि सर्वात शेवटी जे आहे ते पेमेंट. म्हणजे ही जी 11वीची प्रोसेस आहे याला जी फी आहे ती तुम्हाला ऑनलाईन भरायची आहे. तर आपण आता पुणे महानगरपालिका क्षेत्रातील अर्ज कसा करायचा आहे तो आपण बघूया. ही पुणे महानगरपालिका क्षेत्रातील वेबसाईट आहे. त्यामध्ये तुम्हाला इथे ऍडमिशन शेड्यूल, ब्राउचर, नंतर रूल्स, नंतर व्हिडिओज, हे सर्व तुम्हाला डिटेल्स हे पोर्टलवर आहेत. तसेच स्टुडंट रजिस्ट्रेशन पार्ट आहे आणि लॉग इन. जर तुम्ही ऑलरेडी रजिस्टर्ड आहात तर लॉग इन करायचंय आणि रजिस्ट्रेशन करायचंय तर स्टुडंट रजिस्ट्रेशन वर क्लिक करायचंय. तर आपण आता एक स्टुडंट रजिस्ट्रेशन कसं करायचंय ते बघूया. तर सर्वप्रथम आपल्याला हे चेक करायचंय की आपला एरिया कोणता आहे, म्हणजे 10वीला तुम्ही कुठून पास झालाय. तर विथ PMC अँड PCMC एरिया, आउटसाइड PMC अँड PCMC एरिया, आउटसाइड महाराष्ट्र. नंतरचं जे तुम्हाला रेडिओ बटन सिलेक्ट करायचं की तुम्ही यावर्षी 10वी पास झालेला आहात का रिपीटर आहात किंवा प्रिव्हियसली पास आउट झालेला आहात. तसेच तुम्हाला बोर्ड पण सिलेक्ट करायचंय, SSC बोर्ड, CBSE बोर्ड, ICSE, IB, IGCSE, NIOS किंवा अदर बोर्ड. अदर बोर्ड म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेरचे जे स्टेट्स आहेत त्यांच्यासाठी हे ऑप्शन आहे. जेव्हा तुम्ही SSC बोर्डाचे स्टुडंट असाल तर तुम्हाला तुमचा SSC बोर्डाचा सीट नंबर इथे टाकायचा आहे. त्यानंतर तुम्ही कधी एक्झाम दिली, मार्च 2024. नंतर ऑटोमॅटिकली तुमचं जेव्हा तुम्ही इथे सीट नंबर टाकणार तुमचं पूर्ण डेटा SSC बोर्डामधनं इथे पॉपअप होईल, त्यामुळे डेटा फेच होईल. त्यामुळे तुम्हाला ह्या एंट्रीज करायची गरज नाही जर तुम्ही SSC बोर्डाचे स्टुडंट आहात तर. त्यानंतर तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आहे, ईमेल ID टाकायचा आहे. मोबाईल नंबर टाकणं का आवश्यक आहे, कारण तुमच्या मोबाईलवर SMS फॅसिलिटी येतील, त्याच्यावर तुम्हाला मेसेजेस येतील. त्यानंतर तुम्ही जर लॉग इन पासवर्ड विसरले आहात तर तुम्हाला एक सिक्युरिटी क्वेश्चन पण द्यायचा, त्याचा आन्सर पण द्यायचंय. तसेच तुम्हाला लॉग इन क्रिएशन साठी पासवर्ड आणि कन्फर्म पासवर्ड करायचा आणि कॅप्चा टाकून रजिस्टर करायचं. जेव्हा तुम्ही याच्यावर रजिस्टर करायला असा एक पॉपअप येईल की तुम्ही दिलेली माहिती बरोबर आहे का, तुम्ही SSC बोर्डाचा नंबर बरोबर टाकलेला आहे का. येस करेक्ट म्हटलं तर तो पुढच्या स्टेपला जाईल आणि तुम्हाला इथे लॉग इन ID मिळेल आणि पासवर्ड तर तुम्ही ऑलरेडी तिथे टाकलेला आहे. मग तुम्हाला प्रोसीड टू लॉग इन या बटनवर क्लिक करायचंय आणि हे इन्स्ट्रक्शन वाचायचे त्या अगोदर आणि प्रोसीड टू लॉग इन या बटनवर क्लिक करायचंय. त्यानंतर तुम्हाला लॉग इन ID आता मिळालेला आहे तो पासवर्ड आणि कॅप्चा टाकायचे आणि लॉग इन करायचंय, कारण की आपल्याला पुढचा फॉर्म भरायचा उरलेला. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला पर्सनल डिटेल्स, ऍड्रेस डिटेल्स, कॅटेगरी डिटेल्स, क्वालिफिकेशन डिटेल्स, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, अपलोडिंग रिक्वायर्ड डॉक्युमेंट, पे ऍडमिशन फी, असे लेफ्ट साइडला बरेचसे सेक्शन दिसतील. आता एक एक सेक्शन्स आपण कव्हर करूया. तर पहिल्या सेक्शन्स मध्ये जे आहे पर्सनल डिटेल्स, तुमचं नाव, तुमचं जेंडर, तुमचं डेट ऑफ बर्थ, तुमचं स्कूल, हे सगळे डिटेल्स तुम्हाला भरायचंय आणि सेव्ह अँड प्रोसीड म्हणायचंय, तेव्हा तुम्ही नेक्स्ट स्टेपला जाणार आहात. ऍड्रेस, करस्पॉन्डन्स डिटेल्स या सेक्शन मध्ये तुम्हाला ऍड्रेस, नंतर पिन कोड, स्टेट, डिस्ट्रिक्ट, तहसील, सिटी, नंतर तुमच्याकडे जर ऍडिशनल मोबाईल नंबर असेल तर तो, आणि ऑलरेडी तुमच्याकडे जो तुम्ही रजिस्ट्रेशनच्या वेळेस नंबर दिलेला आहे तो इथे येईल आणि ईमेल ID पण इथे येईल.
तसंच लँडलाईन नंबर वगैरे असेल तर हे डिटेल्स तुम्हाला इथे भरायचे आहेत आणि सेव्ह अँड नेक्स्ट. नंतरच्या स्टेजमध्ये तुम्हाला तुमची कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे की तुमची कॅटेगरी ओपन आहे, ओबीसी आहे, एससी आहे, एसटी आहे. तर ही कॅटेगरी इथून सिलेक्ट करायची आहे. तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट आहे का ते टिक करायचंय. कास्ट सर्टिफिकेट कोणत्या स्टेट मधनं तुम्ही काढलेलं आहे, जर महाराष्ट्राचा असेल तरच तुम्हाला रिझर्व कॅटेगरीमध्ये कन्सिडर केलं जाईल. अदर दॅन महाराष्ट्र तुम्हाला रिझर्व कॅटेगरीमध्ये नाही कन्सिडर करण्यात येईल. त्यानंतर कोणत्या जिल्ह्यातनं तुम्ही कास्ट सर्टिफिकेट काढलेलं आहे हे डिटेल्स तुम्हाला भरायची आहेत. त्यानंतर डज अप्लिकंट बिलॉंग्स टू हँडिकॅप, दिव्यांग ते असाल तुमची कॅटेगरी तशा टाईपची तर तुम्हाला तिथे येस किंवा नो नोट करायचं आहे. डज अप्लिकंट बिलॉंग्स टू अर्थक्वेक और प्रोजेक्ट अफेक्टेड एरिया, अर्थक्वेक आणि प्रोजेक्ट अफेक्टेड एरियासाठी काही सीट्स रिझर्व असतात, त्याच्यामुळे तुमची जर तशा टाईपची कॅटेगरी असेल तर तुम्हाला ते टिक करायचं आहे. हॅज अप्लिकंट्स पॅरेंट्स बीन ट्रान्सफर्ड टू ऑनलाईन प्रोसेस एरिया, या कॅटेगरीचे तुम्ही कॅन्डिडेट आहात तर तुम्हाला ते टिक करायचं आहे. नेक्स्ट जे आहे फ्रीडम फायटर, वेदर द अप्लिकंट्स ग्रँडपॅरेंट्स फ्रीडम फायटर, येस असेल तर येस, नो असेल तर नो. डज द अप्लिकंट्स पॅरेंट्स बिलॉंग टू एक्स सर्व्हिसमॅन और सर्व्हिसमॅन, जर तुम्ही एक्स सर्व्हिसमॅन किंवा सर्व्हिसमॅन कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला येस किंवा नो करायचं आहे. डज द अप्लिकंट बिलॉंग्स टू स्पोर्ट्स कॅटेगरी, इथे तुम्ही येस म्हटला तर तिथे इंटरनॅशनल नॅशनल लेवल येईल आणि त्यामध्ये तुम्हाला जी कोणती लेवल तुम्ही ते प्रावीण्य मिळालंय ते तुम्हाला सिलेक्ट करायची. नो असेल तर नो सिलेक्ट करायचं. त्यानंतर जो सेक्शन आहे तो ऑर्फनचा आहे, जर हा तुम्हाला लागू असेल की तुम्ही ऑर्फन असाल या GR नुसार तर येस करायचं नाही तर नो करायचंय. नेक्स्ट स्टेप जी आहे ती तुम्हाला तुमचं हॅव यू ऑप्टेड एनी प्री व्होकेशनल कोर्स सब्जेक्ट अंडर NSQF ऍट 10th एक्झाम, जर असेल तर तुम्हाला येस करायचं नाही तर नो करायचंय. मायनॉरिटी कोटा, जर तुम्ही रिलिजियस किंवा लिंग्विस्टिक कॅटेगरीमध्ये असाल मायनॉरिटीच्या तर तुम्हाला येस करायचंय आणि सिलेक्ट करायचंय रिलिजियस कोणती आहे आणि लिंग्विस्टिक कोणती आहे. त्यानंतर जे आहे ते तुमचं स्कूल एखाद्या ज्युनियर कॉलेजला अटॅच आहे का, म्हणजे तुम्हाला इन हाऊस ऍडमिशन घ्यायचं आहे का त्या कोट्यातनं, तर तुमचं स्कूल एखाद्या कॉलेजला अटॅच असेल तर तुम्हाला येस करायचंय, नसता नो करायचंय. नेक्स्ट स्टेपला जायचंय. इथे तुमचं जे आहे ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन गायडन्स सेंटर सिलेक्ट झालेलं आहे, तुम्हाला गायडन्स सेंटर मिळालेलं आहे. तुमचे जे काही डॉक्युमेंट आहेत या गायडन्स सेंटर मध्ये तुम्हाला व्हेरीफाय करून घ्यायचे आहेत. मॉडर्न कॉलेज जसं आता या डमी डेटा एंट्री प्रोसेस मध्ये आलेलं आहे. नेक्स्ट जे आहे तुमच्या प्रोफाईल नुसार तुम्हाला सर्टिफिकेट अपलोड करायचे, जसं कास्ट सर्टिफिकेट, नॉन क्रिमी लेअर सर्टिफिकेट, जे तुमच्या प्रोफाईल जे डॉक्युमेंट असतील त्यानुसार तुम्हाला ते अपलोड करायचं आहे. ओके, आणि सेव्ह अँड नेक्स्ट हे बटन दाबायचे. आणि जिथे जिथे इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत ते तुम्हाला इन्स्ट्रक्शन वाचून फॉलो करायचे आहेत. आता तुमचे जे कास्ट सर्टिफिकेट नॉन क्रिमी लेअर अपलोड केल्यानंतर असं दिसेल. 7 दिलेले आहेत. तुम्हाला जे काही फी असेल अप्लिकेबल फी ओपन आणि रिझर्व कॅटेगरीची ती तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने पे करायची आहे. या स्टेज नंतर तुम्हाला पुढच्या स्टेजला जेव्हा तुम्ही प्रोसीड टू पे म्हणता तेव्हा तुम्हाला पेमेंट गेटवेला घेऊन जाते, तर तुम्हाला पेमेंट गेटवेच्या व्हेरियस मोड मध्ये तुम्हाला पेमेंट करायचं आहे. पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला असा काही फॉर्म दिसेल ज्यामध्ये तुम्ही जी माहिती भरलेली आहे, रजिस्ट्रेशन डिटेल, पर्सनल डिटेल, ऍड्रेस डिटेल, कॅटेगरी डिटेल्स, या ब्ल्यू आयकॉनला तुम्ही टिक करून ती मॉडिफाय करू शकता. पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला अशी समरी दिसेल, त्या समरीमध्ये तुम्ही या ब्ल्यू आयकॉनला क्लिक करून तुमची माहिती एडिट करू शकता. त्यानंतर तुम्हाला डिक्लेरेशन द्यायचंय एकदा तुम्ही माहिती रिव्ह्यू केल्यानंतर की मी जी वरती माहिती भरलेली आहे ती करेक्ट आहे. जेव्हा तुम्ही लॉक ऍप्लिकेशन म्हणाल तेव्हा तुमचं प्रोफाईल लॉक होणार आहे, तुम्ही यामध्ये परत बदल नाही करू शकणार. जी काही माहिती तुम्ही भरलेली आहे ती लॉक होणार आहे, त्यामध्ये तुम्हाला काहीही परत बदल करता येणार नाही. असा तुम्हाला एक मेसेज येईल, डू यू वॉन्ट टू लॉक युअर ऍप्लिकेशन, जर तुम्ही कन्फर्म म्हटलं तर तो लॉक होऊन जाईल. त्यानंतर तुम्हाला प्रिंट ऍप्लिकेशन एक स्टेज येईल ज्यामध्ये तुम्ही ऍप्लिकेशन फॉर्म प्रिंट करू शकाल. तर अशी ही ओव्हरऑल ऍडमिशन प्रोसेस होती. यानंतर जो फेज पार्ट 2 येणार आहे त्या पार्ट 2 मध्ये तुम्हाला
कॉलेजेसची कोड टाकायचे जे तुम्हाला सायन्स, आर्ट्स, कॉमर्स या वेगळ्या वेगळ्या स्ट्रीम मध्ये जे ऍडमिशन घ्यायचं आहे त्यासाठी तुम्हाला कॉलेजचे कोड टाकायचे आहे. त्याच्यासाठीचा सेपरेट व्हिडिओ आपण करूया, तो 11वी प्रवेशच्या पोर्टलवरच असेल. पार्ट 2 भरण्याची डिटेल्स ही पोर्टलवर अवेलेबल राहील. पोर्टलवर त्याची डेट दिली जाईल. शक्यतो 10वीच्या रिझल्ट नंतर SSC बोर्डाच्या पार्ट 2 भरायची सुविधा सुरू होते. तर तुम्ही नियमित वेळी वेबसाईटवरचे नोटिफिकेशन्स, शेड्यूल हे चेक करत राहा. पार्ट 2 साठी आपण परत एक सेपरेट व्हिडिओ करू, तेव्हा भेटू. थँक्यू. हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.